स्टार शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या, आम आदमी पार्टीचा रुमन मोर्चा। स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय बीड। दिनांक 29 सप्टेंबर 2025। वेळ सकाळी 11 वाजता। बीड जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे। सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, कापूस इत्यादी पिकांचे उत्पादन पूर्णपणे बाधित झाले असून काही शेतजमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहेत। या नैसर्गिक संकटामुळे पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी बीड जिल्हा तर्फे माजी सैनिक अशोक खेडे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी रुमन मोर्चा काढण्यात आला। माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री व पालकमंत्री बीड जिल्हा, माननीय दत्तात्रय भरणे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम आदमी पार्टीच्या वतीने रुमन मोर्चा काढून माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत या मागण्यांचे निवेदन देण्यात आले की 1. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा। 2. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत तात्काळ जाहीर करण्यात यावी। 3. सर्व पिककर्ज शेतीकर्ज माफ करून सातबारा कोरा करण्यात यावा। 4. नुकसानग्रस्त भागांमध्ये तात्काळ पारदर्शक व निष्पक्ष पंचनामे करून मदतीचे वाटप करण्यात यावे। 5. पंचनाम्याची प्रक्रिया गतीने व न्याय्य पद्धतीने पार पाडावी। 6. पुढील हंगामासाठी मोफत बियाणे व खतांची उपलब्धता करून द्यावी। पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सरकारने अशाच परिस्थितीत हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर केली होती। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही तत्काळ तीच मदत मिळावी हीच आमची प्रमुख मागणी आहे। आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा ही नम्र विनंती। रुमन मोर्चात सहभागी मान्यवर नेते अशोक खेडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी, कॉम्रेड डीजी तांदळे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र किसान सभा बीड, गणेश नाईकवाडे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ, दत्तात्रय व्यंकटी सवेंद्रमल महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष जिल्हा उपाध्यक्ष बीड, नितीन जालकर बीड शहर बचाव मंच, प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊतजी। आता खूप जास्त पाऊस पडत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप असं अति नुकसान झालेलं आहे। ते कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यात, खांदू गेलेल्या आहेत। मालांचं तूर असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, यासारखी पिकं तर संपूर्ण बर्बाद झालेले। सगळ्यात मोठं नुकसान झालेले फळबागांचं, त्या लोकांचं देखील खूप मोठं नुकसान झालंय ज्यांची 10-10 वर्षाची तपस्या, अशी झाडं खराब झालेली आहेत। परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे आणि तात्काळ घोषणा करायला पाहिजे, केलेला नाही। अशाच प्रकारे पंजाबमध्ये देखील ओला दुष्काळ पडला होता आणि तिथे देखील महापूर येऊन खूप मोठं नुकसान झालं होतं। तिथली सरकारने तात्काळ 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना घोषित केली। मग महाराष्ट्र सरकार कोणाची वाट बघतंय? महाराष्ट्र सरकारने देखील 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई केली पाहिजे। शेतकऱ्यांना जो विद्यार्थी इथला विद्यार्थ्यांच्या फीस माफी झाल्या पाहिजे आणि ओला दुष्काळ हा इथला महाराष्ट्रातला घोषित झाला पाहिजे, ती अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे। म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं आज तर रुमन घेऊन आलेलं आहे। जर हे शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं तर उद्या त्याला नांगूर घेऊन आल्याशिवाय राहणार नाही।